नमस्कार, मी संध्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास सुरू आहे, जो की आजचा आपला आरीवर्कचा 7वा दिवस आहे. गेले आपले 6 क्लास पूर्णपणे एकदम डिटेलमध्ये मी शेअर केलेला आहे. जर कुणी नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवरती आल्या असतील, त्यांनासुद्धा आरीवर्क शिकण्याची खूप आवड असेल, तर त्यांनीसुद्धा ते व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत. मी ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही आणि तुम्हाला सुद्धा जर मनापासून शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये आरीवर्कचे क्लास घेतले जात आहेत. त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की पहिलेपासूनचे पूर्ण क्लास करायचा आहे, जेणेकरून पूर्ण इथून जे क्लास होतील ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर आजच्या आपला क्लासचा 7वा दिवस आहे. गेल्या क्लासमध्ये या प्रकारचा आपण मणीवर्क शिकलेला आहे. कशा पद्धतीने मणी स्टिच करायचं हे आपण गेल्या क्लासमध्ये शिकलेले आहोत. तर आजच्या क्लासमध्ये आपण परत मण्यांचंच काम करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. अशा प्रकारचा आपल्याला थ्रेड लागणार आहे, जो की दयालजी ब्रँडचा आहे. ह्यासुद्धा साहित्याविषयी मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हे आपले गहू मणी आहेत. गहू मण्यांची सुद्धा ओळख मी मटेरियलच्या नॉलेजमध्ये करून दिलेली आहे. अशा प्रकारचे एक पेन्सिल घेऊया आणि आता ही जी उडींची सुई आहे ना, ती घेऊया. ह्या उडींच्या सुईने आपल्याला काम करण्यासाठी खूप सोपं जातं मण्यांचं. त्यासाठी मी उडींची सुई घेतलेली आहे. जर तुमच्याकडे तुलीप जापानची सुई असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरली तरी चालेल. आता अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. असे 2-3 मी स्ट्रेट लाईन घेते. आता ह्या स्ट्रेट लाईनवरती आपल्याला आपले जे गहू मणी आहेत ना, ते स्टिच करायचं आहे. आता कशा पद्धतीने स्टिच करायचं हे बघूया. सर्वात आधी इथे आपल्याला आपला जो थ्रेड आहे तो घ्यायचा आहे. हा आपला जरी थ्रेड आहे, त्याला एक जाड अशी आपल्याला नॉट मारून घ्यायचा आहे. आता मी इथे जाड नॉट मारून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला थोडा धागा जो राहिलेला आहे तो आपण कट करून घेऊया, जेणेकरून हा धागा आपल्याला स्टिच करते वेळेस आपल्या लूपमध्ये म्हणजेच आपल्या लॉकमध्ये येणार नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि खालच्या साईडला हे थ्रेड जे आहे ना, रिंगच्या साईडला ठेवूया. आणि आता हा जो हात आपला आहे ना थ्रेडचा, तो आपण रिंगच्या खाली ठेवूया आणि वरून मणी स्टिच करायला घेऊया. आता इथे आपल्याला सुई ही सरळच पकडायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एक टाका टाकायचा आहे आणि जवळच आणखी एक आपल्याला चेन स्टिचचा टाका टाकून घ्यायचा आहे. आता इथे आपला महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण का चेन स्टिचचा जेव्हा आपण रिपीट टाका टाकतो ना जवळ, तेव्हा आपले जे मणी आहेत ना ते लूज पडणार नाहीत. त्यामुळे आपण स्टार्टिंगला एक टाका टाकायचा आहे आणि त्याच्या जवळ दुसरा टाका टाकायचा आहे. आता जे आपले गहू मणी आहेत ना, ते आपण सुईमध्ये भरून घेऊया आणि जे गहू मणी आहेत ते आपले छोटा जो होल आहे ना, तो एका साईडला भरून घ्यायचा आहे, जेणेकरून उलट सुलट आपले मणी जाणार नाहीत. यासाठी आपण ज्या शेपनं एकाच साईडचे आपल्याला हे मणी पूर्ण एकाच दिशेने भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जो वर्क आहे ना तो फिनिशिंगने दिसेल, त्यामध्ये वेगवेगळेपणा दिसणार नाही. त्यासाठी मणी भरते वेळेस एकाच साईडने भरायचा आहे. जो बारका होल आहे ना गहू मण्याचा, त्या साईडने मी पूर्ण मणी एकाच दिशेने भरून घेतलेला आहे. आता हा जो आपला पहिला लूप आहे ना, म्हणजेच पहिला टाका, त्यामध्ये आपल्याला सुई पकडायचा आहे आणि अलगद असे मणी एक एक सोडायचं आहे. मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक एक मणी ओवायचा आहे. हा जो आपला टाका आहे त्यावरती अशी सुई पकडायचा आहे. मी अजून तुम्हाला हळूवारपणे सांगण्याचा प्रयत्न करते. आणि एक आपल्याला मणी सोडायचा आहे आणि समोर छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे. सुई व्यवस्थित फिरवायचा आहे आणि सुईला एकदम सरळ ठेवायचा आहे. आता दुसरा जो आपण मणी टाकलेला आहे तो आपल्या करंगळीच्या बोटाच्या बाजूने पाठीमागे ढकलायचा आहे, जेणेकरून 2 मण्यांमध्ये गॅप बिलकुलच राहणार नाही. अशा पद्धतीने ही टिप तुम्हाला नक्की फॉलो करायचं आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण पुढचे सुद्धा मणी स्टिच करून घेऊयाच, म्हणजेच आपल्या टाक्यामध्ये टाकून घेऊया आणि खालच्या साईडला सुई टाकायचं आहे. परत फिरवून आपल्याला सुई वरच्या साईडला काढून घ्यायचं आहे. आता मी हे पूर्ण मणी भरून घेतलेले आहे. आता तुम्हाला एक मणी आणखी मी स्टिच करून दाखवते आणि त्यानंतर मग आपण हे लॉक करून घेऊयात. आता हा जो लूप आहे ना, तिथे आपल्याला हा गहू मणी टाकायचा आहे.
बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकच गहू मणी सोडायचा आहे त्या आपल्या टाक्यामध्ये आणि सरळ अशी सुई पकडून समोर एक टाका टाकून घ्यायचा आहे. एकदम स्लोमध्ये मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ज्यांनासुद्धा सुई पकडता येत नाही त्यांनासुद्धा व्हिडिओ बघितल्यानंतर आरी वर्क करायला जमेल. त्यासाठी मी हळूवार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असतील तर नक्की कमेंट करून विचारा. बघू शकतात अशा पद्धतीने मी दुसरा आणखी टाका टाकून घेतलेला आहे. एक मणी आणखी ऊन घेतलेला आहे आणि परत सेम त्याच प्रोसेसनं आपल्याला इथे एक एक मणी स्टिच करत जायचं आहे. जेव्हा आपण वर्क बघतो ना तेव्हा आपल्याला खूप अवघड वाटतं, पण जसं आपण सुईने काम करायला लागतो तेव्हा आपल्याला सोपं जातं. त्यामुळे नेहमी सांगत असते मी, प्रॅक्टिस नेहमी करायचं आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा हळूहळू प्रत्येक गोष्टी शिकायला भेटतील. आता ह्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा लाईन स्टिच करून घेऊया. इथे आपल्याला जेवढं मी दाखवते ना तेवढंच वर्क करायचं नाही. रोजच्या रोज तुम्हाला वेगवेगळ्या शेपवरती काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हीसुद्धा एकदम परफेक्ट होऊन जाल. त्यासाठी जे काही मी क्लासमध्ये घेत आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून खूप सारं काम करायचं आहे. जे आपण शिकवलेलं आहे ना त्याचंच तुम्हाला आणखी जास्त काम करायचं आहे. कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यासाठी आपण जास्तीचं काम नाही घेऊ शकत. त्यासाठी थोडंसंच काम मी तुम्हाला करून दाखवते. त्याचप्रमाणे तुम्ही थोडंसं शिकायचं आहे आणि पूर्ण प्रॅक्टिस करायचं आहे. आता इथे सुद्धा सेम एक टाका टाकला त्यानंतर दुसरा टाका जवळच टाकून मग त्यामध्ये मणी ऊन घेतलेला आहे. सेम प्रोसेस आपल्याला कोणत्याही मण्याच्या स्टिचमध्ये करायचं आहे. आता त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने करून घेत आहे. ही दुसरी लाईन तुम्हाला समजावी ह्यासाठी मी आणखी स्टिच करून दाखवत आहे. सुई आपल्याला मी आहे मध्ये कापडाचे जे धागे आहेत ना ते बिलकुल अटकणार नाहीत. त्यासाठी सुई ही नेहमी उभी पकडायचं आहे. आता जेव्हा आपण नवीन काम करत असतो ना तेव्हा आपली सुई नेहमी कपड्यात अडकते, कारण का ते आपण सुई ज्या पद्धतीने पकडतो ती आपली चुकीची पद्धत असते, त्यामुळे तो आपला धागा पकडतो. इथे मी लॉक करून घेतलेला आहे. आता ही जी 2 लाईन मी तयार केली सेम तिसरी लाईन तुम्हाला इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला शेपवरती काम करून दाखवते. आता इथे मण्यांचा वापर करून प्रॉपर शेप आपल्याला कसा तयार करायचे हे आपण बघूया. आता त्यासाठी मी मणी आणखी सुईमध्ये भरून घेतलेले आहे. आता आपण एका कोणत्याही साईडहून इथे वर्क करायला सुरू करूया. पहिला टाका टाकायचा आहे, सोबतच दुसरा टाका टाकायचा आहे. मग आपल्याला एक एक मणी स्टिच करत जायचं आहे. जसं मी ह्या साईडला दाखवलेलं आहे ना सेम त्याच प्रोसेसने इथे करायचं आहे, पण काही इथे बदल करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे एक एक मणी मी टाकून घेतली आहे. आता इथे ज्या ठिकाणी आपला पॉईंट बनत आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपला कोना निघत आहे ना त्या ठिकाणी आपल्याला जी आपली समोरची लाईन आहे पांढऱ्या पेन्सिलने ओढलेली त्याच्या समोरच्या दिशेला एक आपल्याला टाका टाकायचा आहे. जर तुम्हाला अजून ह्या व्हिडिओमध्ये समजत नसेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिचच्या मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये चेन स्टिचला कशाप्रकारे कोणी काढायचं हे पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आता मी अशा पद्धतीने एक एक मणी ऊन घेत आहे. इथे आपल्याला फक्त जिथे आपले कोणे आहेत ना त्या ठिकाणी एक एक टाका आपल्याला समोर टाकायचा आहे. ज्या साईडला लाईन जाते ना त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला एक एक टाका टाकून घ्यायचा आहे. पाठीमागे टाका टाकायचा आहे, कारण का आपला प्रॉपर शेप तयार होण्यासाठी आपल्याला हे नेहमी टाके टाकत राहावंच लागणार आहे. कोणत्याही शेपनुसार जर तुम्हाला काम करायचं असेल तर ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे. आता इथे मी दुसरे आणखी सेम त्याच पद्धतीने मणी स्टिच करून घेत आहे. आता मी ते त्रिकोण फिल करून दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही सेम ह्याच पद्धतीने आपला जो खालचा चौकोन आहे ना तो फिल करायचा आहे. बघू शकता तिथे प्रॉपर शेपवर आपला इथे त्रिकोण तयार करून झालेला आहे. आता इथे लास्टला आपल्याला टाका टाकायचा आहे. लॉक टाका इथे आपल्याला करून घ्यायचा आहे. लॉक टाका कशा पद्धतीने टाकायचा हे सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्या शेअर केला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लॉक करता येईल. जर तुम्ही लॉक नाही केला तर तुमचं सगळं जे मण्यांचं कोणतंही काम असो
थोडंसं जरी आपण खेचलं तर ते पूर्ण उकलून जातं. त्यासाठी इथे आपल्याला प्रत्येक जागी लॉक जिथे करायचं आहे ना तिथे लॉक करणं गरजेचं आहे. आता हे त्रिकोण मी बनवून घेतलेलं आहे, साईडला लॉक पण करून घेतलेलं आहे. एकदम प्रॉपर कोण्यामध्ये बनलेले आहेत आपले ट्रायंगल बनला आहे. आता आपला जो चौकोन आहे ना ते तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ही जी साईडची लाईन आहे ना आणि तो चौकोन तुम्हाला इथे कंप्लीट करायचा आहे. अशा पद्धतीने आजचं हे आपलं काम आहे. मी इथे तुम्हाला गहू मणी कशा पद्धतीने स्टिच करायचे हे डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळे मणी कशा पद्धतीने स्टिच करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर